नमस्कार मंडळी. तर आजची आपली रेसिपी आहे बदाम बर्फीची. तर चला रेसिपी बघूया. इथे मी 2 वाटी बदाम घेतलेले आहेत आणि बदामला आपण इथे 1 तास भिजवून घेणार आहोत. इथे बदाम 1 तास चांगले भिजवलेले आहेत. आपण बदामला चांगलं 5 मिनिटं उकळून घेऊया. इथे बदाम आपला चांगला उकळलेला आहे. आता आपण गॅस बंद करून याला थंड व्हायला ठेवूया. आता आपण बदामची सालं काढूया. हे बदाम, हे बघा किती इझिली याची सालं निघतात. आपण याला 1 तास पूर्ण भिजवून त्याच्यानंतर उकळलं ते ह्याच कारणासाठी की याची सालं इझिली अशी निघून येतात. जास्त आपल्याला याच्यात त्रास घ्यायला लागत नाही. हे बघा किती पटकन अशी सालं निघून येतात. अशाच प्रकारे मी सगळे बदामाची सालं काढून घेणार आहे. इथे मी सोललेले बदाम घेतलेले आहेत. इथे वेलची आणि पिठी साखर मी मिक्सरला फिरवून घेतलाय आणि त्याचं मिक्सर बनवलंय. तुमच्याकडे जर वेलचीची पूड असेल तर तुम्ही वेलचीची पूड यूज करू शकता. इथे गार्निशिंगसाठी मी बदाम अशा प्रकारे कट करून घेतलेले आहेत. दूध घेतलेले आहे. दूध मी असेच 2 वाटी घेणार आहे आणि पिठी साखर अर्धी वाटी. तुम्ही पिठी साखरच्या ऐवजी आपली जाड साखर आहे ती पण वापरू शकता. मिक्सिंग जारमध्ये मी थोडे थोडे करून बदाम आणि दूध मिक्सरला फिरवून घेणार आहे. बॅटर रेडी आहे. पेस्टला आपण आता टाकून घेऊया. पेस्टला आपण घट्ट होईपर्यंत असंच शेक करून घेणार आहोत. पिठी साखर ॲड करते. वेलची पूड टाकून घेते पिठी साखरसोबत मिक्स केलेली. स्लो गॅसवरती एकदम त्याला व्यवस्थित असंच आपण हलवत राहणार आहोत. खूप पेशन्स टेस्टिंग रेसिपी आहे ही, बट खायला खूप छान लागणार आहे. आता इथे तुम्ही बघू शकता आपलं मिश्रण कशा प्रकारे घट्ट झालेलं आहे ते. आता आपण याच्यावरतून लास्टला थोडंसं तूप टाकणार आहोत. मी तूप टाकते. परत मिक्स करून घ्यायचं त्याला व्यवस्थित. आता आपण याला थंड करायला ठेवणार आहोत. प्लेटला आपण तूप लावून घेणार आहोत आणि मिश्रण आपण याच्यावर ठेवून देणार आहे. याला अलगद हाताने हळूहळू प्रेस करत राहायचं. असं त्याला स्क्वेअर शेपमध्ये शेप द्यायचा. शेप देऊन झाल्यावरती आपण गार्निशिंगसाठी हे जे बदाम कापून ठेवले होते ते आपण आता टाकून देणार आहोत. अलगद त्याला पण प्रेस करायचा एकदम हळूहळू हाताने. आता आपण सुरीने असं कट करून घ्यायचं. आता असं कट करून घ्या. व्यवस्थित आपलं कट करून झालेलं आहे. आता आपण याला फ्रीजला ठेवणार आहोत. मी याला 1 ते 2 तासासाठी फ्रीजला सेट व्हायला ठेवणार आहे. तुम्हाला जर ही माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.